हाय नमस्कार. आज आपण कोलंबी मसाला बघणार आहोत. हा कोलंबीचा मसाला आहे. 2-3 कांदे आहेत. हे फोडणीला भरपूर कढीपत्ता घ्यायचा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची चवीला घ्यायची. ती घेतलीत नाही घेतलीत हरकत नाही, पण 2 कांदे घ्यायचे, 2 टोमॅटो घ्यायचे आणि फोडणीला भरपूरसा कढीपत्ता घालायचा. आता आपण कोलंबीमध्ये कसं गावची वस्तू टाकणार आहोत. गावचीच म्हणायला लागते कारण आंबे फणस गाव कोकणातच. हे आहेत फणसाच्या बिया. फणसाच्या बिया आणि आमच्या कोकणामध्ये ह्याला आटलं म्हणतात. ते आहेत. ते बघा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे असे आटलं असतात. आपण फणसाचं खाल्ला की मग त्याच्यामध्ये अशी बी असते. ती थोडंसं असं चेचून घेऊन त्याची वरची साल अशी काढून टाकायची. अशा मी ह्या फणसाच्या बिया घेतल्या. त्या आपल्याला आता मस्त कोलंबीत घालायच्यात. खूप छान लागतात. कोलंबीत घाला. सुक्या जवळा असतो त्याचा असं बनवायचं. आमच्याकडे सुकटवणी म्हणतात ते. आता हे करण्यासाठी आपण 2 कांदे 2 टोमॅटो घेतले. शिवाय ही मिरची जरा मी पाण्यात भिजत घातलेली, अगदी 15-20 मिनटं जास्तच. ती मिरची घातली भिजत. आणि हे खोबरं आहे वाटीभर. आणि हे काजू आहेत थोडेसे. हे बघा, असा हा आपला सगळा मसाला आहे. कांदे टोमॅटो हा सगळा मसाला आहे. आता आणि कोलंबी घ्यायची. आता तुम्ही म्हणाल जे मेन बनवते ती कुठे आहे? तर कोलंबी, ही कोलंबी आहे. कोलंबीमध्ये आपल्याला असे फणसाच्या बिया, जे इंग्लिशमध्ये जॅकफ्रूट बोलतात, त्याच्या बी आहे. खूप अशा ह्या जॅकफ्रूटच्या बिया फणसाची बी आटलं बोलतात ज्याला, ते असं कोलंबीत किंवा सुक्या सुकटीत खूप छान लागतात. करून बघा. आणि हे मी थोडी नवीन दुसरी पद्धत सांगते. तेच खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने करून बघा. आता हे सगळं आपलं साहित्य झालं. आता आपण पहिल्यांदा कांदा टोमॅटो आणि ही मिरची आधी बारीक करायची, किंवा आपण बराच वेळ भिजत घातली असेल तर ती होते बारीक. तर आता कांदा घ्यायचा, कढई तापून थोडंसं तेल घ्यायचं. एखादा बटाटा हवा आहे तर घ्या. जे बटाटा प्रेमी आहेत त्यांनी बटाटा घ्यायचा आहे. बटाटा घ्या. असं सगळं हे थोडंसे तोडून घ्या, नाहीतर जरा शिजवून घ्या आटलं, कारण ती जरा कडक असतात ना, तर जरा शिजवून घ्या. आता आपण कढई ठेवूया. आता या आटल्या आहेत, याच्यामध्ये पाणी टाकायचं, थोडं मीठ टाकायचं आणि त्या शिजत ठेवायच्या. थोड्याशा 2-3 उकळी आली तर ते शिजून जातं. आपण कढई ठेवलेली आहे. थोडं तेल घालूया आणि आपला मसाला थोडासा हलका भाजून घेऊया. त्याचा कच्चा पण घालवायचा आहे. टोमॅटो कांद्याचा कच्चा पण घालवला म्हणजे चव चांगली येते. आपण बाजूला आटलं म्हणजे फणसाची बी उकडत घातलेली आहे. तर छान कांदा फ्राय करायचा हलका. थोडेसे यात खडे गरम मसाले घ्या. तुमच्याकडे गरम मसाला घरगुती आपण सगळे मसाले घेऊन केलेला असतो, तो केला तर हरकतच नाही आहे. आता कांदा घालायचा, हलका फ्राय करायचा. बघा, आपण ह्याच्यामध्ये फणसाची बी घालणार आहोत. वर्षातून एकदा आपण फणस खातो. जितकं फणसाचे गरे चवीला, तितकेच त्याची बी हे पौष्टिक असते. त्यामुळे वर्षातून एकदा मिळतात तर खा. छान कांदा फ्राय करा. फणसांच्या बियामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असते. त्वचेसाठी चांगले असते, केसांसाठी चांगले असतात. आता आपण वर्षभर नाही खाता येत आपल्याला, पण असे काही फायदे असतात. असल्यास तर अशा पद्धतीने किंवा आणखी आपण वेगळी पद्धत दाखवूया का. आता हे गरम मसाला टाकला आहे मी. वेलची, दालचीन, काळी मिरी,
असा खडा गरम मसाला घालायचा कांद्यामध्येच. टोमॅटो घातला. असं सगळं हलकं हलकं गरम करून घ्यायचं. मिरची कोथिंबीर घालणार असेल तर तीही घालायची आणि मिक्सीला आपला मसाला बारीक करून घ्यायचा. काजू भिजत घातलेले तेही घ्यायचे. वेगळी पावडर असेल ती वरून टाकायची जर तुम्हाला नाही भिजत घालायला वेळ मिळाला. असं आता हा आपला असा मसाला झालेला आहे. फणसाची बीन असेल तर बटाटा घालून, कोलंबी बटाटा हे नवीन अशा पद्धतीने करायचं. थोडी वेगळी चव. आता आपण मसाला बारीक करून घेऊया. पुन्हा कढईमध्ये तेल घेऊन, तेल थोडंसं जास्त घ्या. मेथी घालायची. प्रत्येक आपल्या मच्छी करा तुम्ही सारामध्ये कुठली किंवा कोलंबी करा, मेथी फोडणीला घाला आणि आपल्याला ह्या डिशला कढीपत्ता जास्त घालायचा आहे. आणि आता आपण केलेला मसाला घालूया. आता मसाल्यामध्ये आपण हिरवी मिरची घेतली तर घेतली, नाही तर 4-5 लाल मिरच्या घेतल्या. तुम्हाला जर तिखट तेवढंच बस हवं असेल किंवा अजून हवं असेल तर मिरची वाढवा किंवा थोडं तिखट घाला. मी थोडं तिखट घालणार आहे वरून. धणा जिरा पावडर घातली, ती जरुरी आहे आपल्याला घालणं. आणि पुन्हा आपण आपला मसाला छान फ्राय करायचा आहे. तुम्हाला मी नेहमी सांगते की तेलावर मसाला परतणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. जेवणामध्ये कुठल्याही भाजीला चव येण्यासाठी तेलावर मसाला परतणं हे गरजेचं आहे. छान आपला मसाला परतून घ्या. गरम मसाला हवा आहे तर घाला वरून. जर तुम्ही खडा गरम मसाला व्यवस्थित घातला असेल तर नाही घातलं तरी चालेल. असं आपलं मस्त कोलंबी मसाला होत आहे. एकदा या पद्धतीने करून बघा, खूप छान होतो. आता आपण मीठ घालूया मसाल्यामध्ये आणि छान परतूया, म्हणजे तेल लवकर सुटायला सुरुवात होईल. या अशा फ्राय पॅनमध्ये हे असं चमचा असतो, फार मऊ असतो आणि छान, म्हणजे कढईलाही चरे पडत नाहीत आणि छान असा लाकडाच्याही पेक्षा हा चमचा खूप छान असतो. आणि मिक्सरमधून असं मसाला काढायला पण बरं आहे असा चमचा. असा वापरा, आपल्या कढई फ्राय पॅन पण चांगले राहतील. आता आपण ह्याच्यामध्ये कोलंबी घालूया. कोलंबी छान मीठ आणि आलं लसूण लावलं होतं कोलंबीला. तुम्हाला हवे तर आधी तेलातून परतून काढलीत कोलंबी तरी चालेल, पण मग तेलाचं प्रमाण वाढतं म्हणून मी असेच घातले. आता छान आपला मसाला फ्राय झाला आहे. आता आपण जे
फणसाची बी, बटाटा उकडला होता ते सगळं टाकूया. पुन्हा थोडं छान परतून घेऊया. बघा कसं साईडने तेल सुटलं होतं. आता आपण पाणी घातलं. पहिल्यांदा थोडं 1 वाटीभर गरम पाणी घाला, मग ते गरम होत आलं की त्याच्यात आणखीन पाणी घालायचं. हे सगळं मसाल्याचं पाणी घातलं आपण. जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही, असं करायचं. असा आपला कोलंबीचा मसाला छान झाकण ठेवून थोडं आपण मस्त त्याला उकळी काढूया. सगळे घातलेले सगळे मसाले मिक्स होतील, छान एकत्र होतील आणि मग चांगली टेस्ट येईल कोलंबीची. बघा 3-4 मिनिटांनी मी झाकण काढलं. छान आपली कोलंबी मसाला तयार आहे. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, एखादी कमेंट करा. आवडली तर नक्कीच लाईक करा. आणि शेअर पण करा. आणि शेअर पण करा. नवीन डिश कोणाला आवडली तर बनवतील, आहे ना सोनू? थोडासा आंबटपणा येण्यासाठी कोकम घाला. टोमॅटो घातलेला असतो म्हणून तशी काही गरज नाही, पण थोडं कोकम घातलं तर थोडी अजून चव येईल. असा आपला कोलंबी मसाला झालेला आहे. थोडंसं झाकण असं पोकळच ठेवायचं, म्हणजे थोडंसं हवा जाईल असं, वाफ जाईल असं झाकण ठेवायचं, म्हणजे छान वरती तरी येते. असा आपला कोलंबी मसाला झालेला आहे. आता आपण तो खायचा मस्त. भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.